नमस्कार माझ्या सर्व इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे आणि या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सामोरे जात असताना शिक्षक हे सर्वच गोष्टी विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवू शकत नाही आणि या सर्व गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र राज्य मंडळाने त्या ठिकाणी इयत्ता 9वी ते इयत्ता 12वीचा सिलेबस 25% कमी केलेला आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची जी प्रात्यक्षिके आहेत ती प्रात्यक्षिकेही त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कमी केलेली आहेत। तर नक्की ती कोणकोणती आहेत आणि ते कोणकोणत्या विषयांचा किती सिलेबस कमी झालेला आहे याचे अपडेट आज नुकतेच आपल्याला भेटलेले आहे, ते लगेच तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेले आहेत। अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आपण सर्व संदर्भात असणारे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पहा मित्रांनो, तुम्हाला समोर या ठिकाणी दिसत असेल की माध्यमिक स्तर इयत्ता 9वी आणि 10वीचा जो सिलेबस कमी केलेला आहे, त्याच्यामध्ये रिडक्शन केलेला जो सिलेबस आहे तो कोणकोणत्या विषयांचा आहे ते आपल्यासमोर दिसत आहे। तर पहा, प्रथमतः या ठिकाणी दिलेल्याप्रमाणे अभ्यासक्रम, त्यालाच पाठ्यक्रम रिडक्शन नॉन इव्हॅल्युएटिव्ह असं म्हटलेलं आहे। त्यामध्ये शालेय वर्ष 2020 आणि 21साठी हा सिलेबस कमी केलेला आहे। आपण संपूर्ण पाहणार आहोत या सदर व्हिडिओमध्ये मित्रांनो। आपण कोणकोणते विषय आहेत, त्याचबरोबर गणित विषयाचा 9वी आणि 10वीचा आपण संपूर्ण कमी झालेला व्हिडिओ पाहणार आहोत। त्यानंतर याच व्हिडिओच्या खाली आपण एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये इतर सर्व विषयांचा कमी झालेला जो सिलेबस आहे तो तुम्ही पाहू शकता। तर पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे कोणकोणते विषय आहेत। तर त्यामध्ये मराठी विषय असेल, हिंदी, इंग्रजी असेल, अर्धमागधी भाषा असेल, फ्रेंच भाषा असेल, भूगोल असेल, जर्मन भाषा असेल, इतिहास व राज्यशास्त्र, मल्याळम असेल, गणित भाग 1, गणित भाग 2, त्याचप्रमाणे पाली भाषा, संस्कृत भाषा, सिंधी भाषा, तमिळ भाषा, तेलुगू भाषा, गुजराती भाषा, त्याचप्रमाणे पुढे जर पाहिलं तर कन्नड भाषा असेल, या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे कन्नड भाषा असेल, उर्दू भाषा असेल, बंगाली भाषा असेल आणि आपला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सिलेबस हा रिडक्शन केलेला आहे। नक्की तो कोणता आहे त्याची सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, त्याची लिंक सुद्धा आपण या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, ती पाहू शकता तुम्ही। पहा, तर यामध्ये पहा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत मित्रांनो। तो सिलेबस पाहायच्या आधी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे। बरेच विद्यार्थी जे आता 9वीला असतील ते विचार करू शकतात की आता 10वीचा पुढच्या वर्षी सुद्धा हा सिलेबस असेल का। तर नाही मित्रांनो, त्याचे कोणते नियम आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। पहा, फक्त शालेय वर्ष 2020-21साठी अभ्यासक्रम पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे, त्यावर मूल्यमापन होणार नाही। पहा मित्रांनो, म्हणजे सध्या जे चाललेलं वर्ष आहे 2020 आणि 21 त्या वर्षाकरिताच हा सिलेबस कमी केलेला आहे। त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक आधारित विषयांची प्रात्यक्षिके ही शालेय वर्ष 2020-21साठी निश्चित केलेल्या आशयानुसार व उपलब्ध सोयीनुसार पूर्ण करावीत। त्याचप्रमाणे काय म्हटलेलं आहे बा मित्रांनो, शालेय श्रेणी विषयांच्या संदर्भात परिस्थिती व उपलब्ध सोयीनुसार विचारात घेऊन या विषयांचे प्रात्यक्षिक प्रकल्प उपक्रम पूर्ण करून घ्यावेत। मूल्यमापन योजनेनुसार मूल्यमापन करावे। शालेय वर्ष 2020-21 पासून इयत्ता 9वीसाठी जलसुरक्षा हा अनिवार्य श्रेणी विषय निर्धारित करण्यात आला आहे। पहा, 2020-21 पासून दुसरा एक नवीन विषय आलेला आहे, तो म्हणजे जलसुरक्षा। कारण की आता जर पाहिलं तर जल है तो कल है, म्हणजे पाणी असेल तर जीवन आहे, म्हणून जलसुरक्षा हा एक विषय अनिवार्य त्या ठिकाणी इयत्ता 9वीच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे। तर पहा पुढे मित्रांनो, तर शालेय वर्ष 2021-22 पासून इयत्ता 10वीसाठी जलसुरक्षा हा विषय अनिवार्य असणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षीपासून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तर या वर्षीपासून 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी जलसुरक्षा हा विषय आहे। तर पाहूया मित्रांनो, आता आपण कोणकोणत्या विषयांचा हा अभ्यासक्रम कमी केलेला आहे पाहिलं। आता आपण नक्की गणित विषयासाठी असणारा जो अभ्यासक्रम कोणता कमी केलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। पहा, आपल्या समोर दिसत असेल तर गणित भाग 1चा सिलेबस दिसतोय। गणित भाग 1 मधील इयत्ता 9वीचा पहिल्यांदा आपण पाहणार आहोत, यानंतर लगेच गणित भाग 2 9वी, त्यानंतर इयत्ता 10वीचा गणित भाग 1 आणि गणित भाग 2 अशा सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। अगदी सखोल मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट सांगणार आहे। पहा, तर याप्रमाणे दिल्याप्रमाणे म्हटलेलं आहे प्रकरणाचं नाव, घटकाचं नाव दिलेलं आहे, पृष्ठ क्रमांक म्हणजे पान क्रमांक कोणता आहे, त्याचप्रमाणे कॉलम,
त्याचप्रमाणे वगळण्यात आलेला जो घटक आहे किंवा जो पॉईंट कमी केलेला आहे तो कोणता आहे आणि त्याचप्रमाणे वगळलेल्या आशयाबद्दल तपशील किंवा अभिप्राय काय आहे, म्हणजे तो नक्की विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्या विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे पहा. तर 9वीचं जे पहिलं प्रकरण आहे मित्रांनो संच, त्या संच प्रकरणामधील समान संच या ठिकाणी जर पाहिलं तर पान नंबर 6 वरील जो घटक आहे समान संच, त्यामधील उदाहरण क्रमांक 3 व उदाहरण क्रमांक 4 वरतून जर ओळ क्रमांक 18 ते 22 जी आहे ती कमी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 7 वरील जो घटक आहे सराव संच 1.2 मधील उदाहरण क्रमांक 4 मधील उदाहरण क्रमांक 3, 4, 5, 6, 7 हे सर्व उदाहरणे काय केलेली आहेत मित्रांनो, वगळण्यात आलेले आहे. आणि त्याचा तपशील जर म्हटला तर हा तपशील स्वयं अध्ययन, म्हणजे तुम्हाला जर वाटलं मला याचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही तो अभ्यास करू शकता, परंतु त्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न असणार नाहीत. जे विद्यार्थी MPSC UPSCचा अभ्यास करत आहेत किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा विचार करत आहेत ते स्वतः स्वयं अध्ययन घरच्या घरी करू शकतात. त्याचप्रमाणे पुढे पहा उपसंच म्हटलेला आहे. या उपसंच घटकावरील पहा कोणता भाग वगळण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये पृष्ठ क्रमांक 8 वरील कृतीची चौकट मजकुरासह वरून ओळ जर पाहिली तर 1 ते 8 या ओळी काय केलेल्या आहेत मित्रांनो त्या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 8 वरीलच सोडवलेले जे उदाहरण आहे 2 व 3 नंबरचे उदाहरण, म्हणजे वरतून ओळ क्रमांक 10 ते 16 ओळीमधील जे उदाहरण आहे 2 आणि 3 ती वगळण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 9 वरील कृतीची चौकट मजकुरासह वरून ओळ क्रमांक 1 ते 8 वगळण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 9 मधील चला चर्चा करूया वरून ओळ क्रमांक 9 ते 15 कमी करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 11 वरील सराव संच 1.3 मधील उदाहरण क्रमांक 6 व 7 यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न नसणार आहे. त्याचप्रमाणे स्वयं अध्ययन यासाठी तर हा संपूर्ण भाग ठेवण्यात आलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे विभिन्न संच, या संच घटकातील पुढचा जो मुद्दा आहे विभिन्न संच, पान क्रमांक 12 आणि पान क्रमांक 13 वरील घटक पहा. कृती 1 चौकट मजकुरासह काढावी, त्यामध्ये म्हटलेलं आहे पहा काढावी खालून ओळ 1 ते 2, तर या ठिकाणचा हा जो घटक आहे तो कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 13 वरचा कृती क्रमांक 2 चौकट मजकुरासह वरून ओळ क्रमांक 1 ते 6 कमी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे म्हटलेलं आहे संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे जी आहेत संचावरची, तर ती 15 क्रमांकाचं जे पान नंबर आहे 15चं त्याच्यावरती सोडवलेल्या उदाहरणामधील रीत 2 खालून ओळ क्रमांक 1 ते 4 कमी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आता पुढे पहा, तर त्यानंतर ही शाब्दिक उदाहरणे झाली. पान नंबर 16 वरती आपण जर विचार केला 16 वरती, तर पान क्रमांक 16 वरती जर पाहिलं या ठिकाणी तर पहा 16 वरचा सराव संच 1.4 मधील उदाहरण क्रमांक 3 व 4 कमी करण्यात आलेले आहेत. ते सर्व स्वयं अध्ययनासाठी आहेत पहा. त्याचप्रमाणे संकीर्ण जो प्रश्न संग्रह आहे 1 मधला, त्यामधील 17 नंबरचं जे पेज आहे पान क्रमांक आहे त्याच्यावरील उदाहरण क्रमांक 6 कमी केलेला आहे. पृष्ठ क्रमांक 18 वरील उदाहरण क्रमांक 7 मधील जे तिसरं उदाहरण आहे, म्हणजे उदाहरण क्रमांक 7 मधील तिसरं जे गणित आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढचं जे पाहिलं तर पहा पान नंबर 18 वरती, तर पान नंबर 18 वरती असणारं उदाहरण क्रमांक 9, 10 कमी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पान नंबर 18 वरील कृती 1 आणि 2 चौकट मजकुरासह कमी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरं प्रकरण मित्रांनो तुम्हाला माहिती असेल वास्तव संख्या, तर या वास्तव संख्या प्रकरणातील परिमेय संख्यांचे गुणधर्म त्या ठिकाणी त्याच्यामधील कोणताही मुद्दा या ठिकाणी कमी नाही, परंतु त्यामधीलच असणारी 21 नंबरचं जे पान आहे त्यावरील असणारा सराव संच 2.1 मधील उदाहरण क्रमांक 1 मधील 4 आणि 5 क्रमांकाचं जे उदाहरण आहे ते कमी केलेलं आहे. 21 वरील सराव संच 2.1 मधील 2 मधील सुद्धा 4 आणि 5 नंबरचा प्रश्न कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे सराव संच 2.1 मधील उदाहरण क्रमांक 3 मधील सुद्धा 4 आणि 5 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी कमी केलेला आहे. म्हणजे प्रत्येक याच्यातील 4 आणि 5, 4 आणि 5 आणि 4 आणि 5 असे प्रश्न कमी केलेले आहे. ते स्वयं अध्ययनासाठी आहेत. त्याचप्रमाणे संख्या या घटकावरील जे पान नंबर 23 वरील कृती 1 आहे चौकट मजकुरासह हा कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे 34 पानावरील कृती 1 आणि 2 चौकट मजकुरासह स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे संकीर्ण जो प्रश्न संग्रह आहे 2, तर त्या प्रश्नसंग्रहामधील पान क्रमांक 35 वरील जे घटक आहेत
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील उदाहरण क्रमांक 7 मधील 4 आणि 5 नंबरचा प्रश्न कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे संकीर्ण प्रश्नसंग्रह मधील 2 मधील उदाहरण क्रमांक 8 मधील सुद्धा 4 आणि 5 नंबरचं उदाहरण कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बहुपदी हे तिसरं प्रकरण आहे मित्रांनो, पार्ट 1 मधील किंवा भाग 1 मधील गणित भाग 1 मधील 9वीच्या. तर त्यामधील भागाकाराची रेषीय पद्धती पान क्रमांक 42 वरील रीत 2 खालून ओळ क्रमांक 1 ते 10 कमी केलेली आहे. पान क्रमांक 43 वरील सराव संच 3.2 मधील उदाहरण क्रमांक 6 कमी केलेला आहे. पान क्रमांक 44 वरील कृती चौकट मजकुरासह वरून ओळ क्रमांक 1 ते 16 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे संश्लेषक भागाकार पद्धती बहुपदी मध्ये असणारा जो घटक आहे पान क्रमांक 45 वरती खालून ओळ क्रमांक 1 ते 8 कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 46 वरील रेषीय पद्धत सोडविलेली उदाहरणं 2 मधील वरून ओळ क्रमांक 9 ते 12 कमी केलेली आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 46 वरील उदाहरण क्रमांक 1 मधील प्रश्नात आणि रेषीय पद्धतीने करा हे काढा व सराव संच 3.3 मधील उदाहरण क्रमांक 1 मधील 5 व 6 हे घटक काय केलेले आहेत मित्रांनो, कमी केलेले आहेत. उदाहरणं कमी केलेले आहेत. सर्व घटक स्वयं अध्ययनासाठी आहे. ते तुम्हाला स्वतःच्या अभ्यासासाठी तुम्ही करू शकता. त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न येणार नाही. 100% त्याच्यावरती प्रश्न नसणार आहे 10वीचे पण आणि 9वीच्या पण विद्यार्थ्यांमध्ये. आता पुढच्या पानावरती आपण जाऊया. पुढचं आहे त्या ठिकाणी पहा अवयव सिद्धांत. जर आपण पाहिला तर या पान नंबर 52 वरील जो घटक आहे अवयव सिद्धांत, तर या अवयव सिद्धांतावरील पान नंबर 52 वरील कृती चौकट मजकुरासह खालून ओळ क्रमांक 1 ते 15 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 53 वरील सराव संच 3.5 मधील उदाहरण क्रमांक 10, 11, 12, 13 ही सर्व उदाहरणं कमी केलेली आहे. त्याचप्रमाणे चौथं जे प्रकरण आहे मित्रांनो पहा, तुम्ही जर पाहिलं असेल चौथा जो घटक आहे त्याच्यामध्ये बहुपदीचे अवयव, तर त्यामध्ये तिसऱ्या प्रकरणातीलच भाग आहे बहुपदीचे अवयव. तर त्याच्यामधला पहा पान क्रमांक 55 वरील सराव संच 3.6 मधील उदाहरण क्रमांक 2 मधील 5 नंबरचा प्रश्न, 6 नंबरचा प्रश्न आणि 7 नंबरचा प्रश्न कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 56 म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील उदाहरण क्रमांक 11, 12, 13, 14, 15 ही सर्व उदाहरणं कमी केलेली आहे. तेही तुम्हाला परीक्षेसाठी तयारी करायची नाही, तुमच्या स्वयं अध्ययनासाठी तुम्ही त्याची तयारी करू शकता. आता प्रकरण क्रमांक 4 पहा मित्रांनो. 4 प्रकरण म्हणजे कोणतं आहे? चौथं प्रकरण गुणोत्तर व प्रमाण. यामध्ये असणारे गुणोत्तराचे जे गुणधर्म आहेत त्यावरील पान क्रमांक 61 वरील सोडवलेले जे उदाहरण आहे 5 क्रमांक ते कमी केलेलं आहे. त्याचप्रमाणे 61 पानावरील सराव संच 4.1 मधील उदाहरण क्रमांक 2 मधील 5वा आणि 6वा प्रश्न त्या ठिकाणी कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 61 वरील सराव संच 4.1 मधील उदाहरण क्रमांक 7 व 8 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 64 वरील सराव संच 4.2 मधील उदाहरण क्रमांक 4 मधील 3, 4 आणि 5 नंबरचा प्रश्न कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 64 वरील सराव संच 4.2 मधील उदाहरण क्रमांक 5, 6, 7 कमी केलेले आहे. त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न नसणार आहेत मित्रांनो पहा. त्याचप्रमाणे समान गुणोत्तरावरील जी क्रिया आहे त्याच्यावरील पान क्रमांक 70 त्यावरील कृती चौकट मजकुरासह वरून ओळ क्रमांक 1 ते 5 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे कृती चौकट मजकुरासह वरून ओळ क्रमांक 16 ते 19 ही कमी केलेली आहे. त्याचप्रमाणे समान गुणोत्तराचा जो सिद्धांत आहे पान क्रमांक 74 वरील सराव संच 4.4 मधील उदाहरण क्रमांक 3 मधील 3, 4 आणि 5 नंबरचा प्रश्न कमी केलेला आहे. त्याच्यावरती प्रश्न नसणार आहे. त्यानंतर केची जी रीत आहे त्या केच्या रीतवरील पान क्रमांक 76 वरील सोडवलेली जी उदाहरणं आहेत 3 आणि 4 नंबरची ती कमी केलेली आहेत. त्याचप्रमाणे 77 पानावरती असणारा सराव संच 4.5 मधील उदाहरण क्रमांक 5 आणि 6 हे कमी केलेले आहे. 77 पानावरील कृती चौकट मजकुरासह ते कमी केलेलं आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 मधील 78, 79 पानावरती असणारा संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 मधील उदाहरण क्रमांक 9, 11, 12, 13 ही कमी केलेली आहेत. हे सर्व घटक स्वयं अध्ययनासाठी आहे. त्याच्यावरती बोर्ड परीक्षेला किंवा तुमचा जो 9वीची जी परीक्षा आहे मित्रांनो, 9वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड नसतो त्याप्रमाणे त्यांना फक्त शाळेमध्ये जी परीक्षा होणार आहे त्या शाळेमधल्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न नसणार आहेत.
त्यानंतर 9वीचं जे पुढचं प्रकरण आहे, जे 10वीला पण आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे. तर या 2 चलातील रेषीय समीकरणामधील जे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे, पान क्रमांक 85 वरील संपूर्ण पृष्ठ वगळण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शाब्दिक उदाहरणं आहेत 91 पानावरील. सराव संच 5.2 मधील 7, 8, 9, 10 हे जे प्रश्न आहे ते कमी केलेलं आहे. त्याचप्रमाणे संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील उदाहरण क्रमांक तर पाहिले तर या उदाहरण क्रमांक 91 आणि 92 पानावरती असणारा उदाहरण क्रमांक 2 मधील 5 आणि 6 नंबरचा प्रश्न कमी केला आहे. तर उदाहरण क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10 ही संपूर्ण उदाहरणे वगळण्यात आलेली आहेत. ही कशावरील? त्यानंतर आहे 6 नंबरचं प्रकरण अर्थनियोजन. तर त्यावरील गुंतवणूक जो घटक आहे त्या गुंतवणूक घटकावरील पान क्रमांक 98 वर असणारा उपक्रमवरून ओळ क्रमांक 1 ते 5 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 98 वरील कृती काय म्हटलेलं आहे? कृती 2 चौकट मजकुरासह वरून ओळ क्रमांक 6 ते 21 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे आयकर वितरण सारणी 3 103 नंबर पानावरती असणारे जे घटक आहेत आयकर वितरण सारणी 3 कमी केलेले आहे. 103 पानावरील उपक्रमची चौकट कमी केलेली आहे. 106 पानावरील सराव संच 6.2 मधील उदाहरण क्रमांक 1 मधील 5 नंबरचा जो प्रश्न आहे तो कमी केलेला आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील 107 पानावरील संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील 5, 6, 7, 8 नंबरची जी उदाहरणे आहेत ती कमी केलेली आहे. त्याचप्रमाणे 107 वरील ICT टूल्स ऑर लिंकची जी चौकट आहे ती कमी केलेली आहे. त्याचा तुम्हाला ऑनलाईन अभ्यास करता येईल मित्रांनो. पहा पुढचं जे 7 नंबरचं प्रकरण आहे ते म्हणजे सांख्यिकी. तर या सांख्यिकीमध्ये शतमान स्तंभालेख आहे. या स्तंभालेखमधील 111 पानावरील कृती चौकट मजकुरासह कमी केलेले आहे. 112 नंबरच्या पानावरील विचार करूया ओळ क्रमांक 1 ते 6 वरील जे घटक आहे ते कमी केलेले आहेत. 112 नंबरच्या पानावरील चला चर्चा करूया वरून ओळ क्रमांक 7 ते 14 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी 118 पानावरील सराव संच 7.3 मधील उदाहरण क्रमांक 6 कमी केलेले आहे. 119 पानावरील उदाहरण क्रमांक 9 आणि 10 कमी केलेला आहे. 122 पानावरील 7.4 मधील उदाहरण क्रमांक 4 हे कमी केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पानावरती आपण जाऊया. पहा म्हणजे 1 नंबरचा जो भाग आहे तो आपला संपून जाईल. पहा संकीर्ण प्रश्नसंग्रह जो 7 आहे शेवटचं प्रकरण आहे भाग 1 मधील 9वीच्या. तर 125 पानावरील सराव संच 7.5 मधील जी उदाहरणं आहेत ती पहा. ही जी उदाहरणं आहेत 7, 8, 9, 10, 11, 12, 13 ही कमी केलेली आहेत. त्याचप्रमाणे 128 पानावरील संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधील उदाहरण क्रमांक 7 आणि 8 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे 128 पानावरील गणिती गंमत चौकट मजकुरासह कमी केलेले आहेत. हे सर्व जे घटक आहेत मित्रांनो हे स्वयं अध्ययनासाठी आहे. या ठिकाणी दिलेलं आहे पहा. कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2020-21 वर्षासाठी बदल म्हणजे काय केलेलं आहे या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाही म्हणून तो विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनासाठी सोडला आहे. 2020-21 या वर्षांच्या परीक्षांच्यासाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत. पुढील वर्षांच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांच्यासाठी स्वयं अध्ययनास सोडवलेला मजकूर उपयोगी असू शकेल. विद्यार्थ्यांनी त्याचा सवडीने अभ्यास करावा म्हणजे हा जो स्वयं अध्ययनाचा जो घटक आहे त्याचा अभ्यास स्वतः विद्यार्थ्यांनी करायचा आहे. तर आता पाहूया आपण दुसरा भाग जो आहे 9वीचा दुसरा भाग म्हणजे कोणता? 9वीचा दुसरा भाग लगेच आपण अभ्यासून घेऊया. म्हणजे 9वीचा गणित भाग 2चा जो घटक आहे तर हा जो गणित भाग 2चा कोणता घटक त्यामध्ये वगळण्यात आलेला आहे ते आपण पाहूया. इयत्ता 9वी गणित भाग 2. तर पहा याच्यामध्ये असणारं पहिलं जे प्रकरण आहे मित्रांनो भूमितीतील मूलभूत संबोध त्या या घटकावरील पृष्ठ क्रमांक 5 वरील सराव संच 1.1 मधील उदाहरण क्रमांक 1 मधील 6वा, 7वा आणि 8वा प्रश्न कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 5 वरील सराव संच 1.1 मधील उदाहरण क्रमांक 2 मधील पहा 2 मधील जर पाहिलं तर त्या ठिकाणी 5 आणि 6 नंबरचा प्रश्न कमी केला आहे. 5 नंबर पानावरील सराव संच 1.1 मधील उदाहरण क्रमांक 3 मधील 4था, 5वा आणि 6वा प्रश्न कमी केला आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 5 वरील सराव संच 1.1 मधील उदाहरण क्रमांक 5
कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पृष्ठ क्रमांक 8 वरील सराव संच 1.2 मधील उदाहरण क्रमांक 6 मधील उदाहरण क्रमांक जे 3 नंबरचा आहे ते गणित कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे याच घटकावरील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील उदाहरण 2 मधील उदाहरण 3 आणि 4 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे पान नंबर 11 वरील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 उदाहरण क्रमांक 3 मधील 5वा आणि 6वा घटक कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 उदाहरण क्रमांक 6 कमी केलेला आहे. 12 मधील पान नंबर 12 वरील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 उदाहरण क्रमांक 10 हे कमी केलेलं आहे. या घटकांवरती तुम्हाला प्रश्न असणार नाहीत. त्याचप्रमाणे समांतर रेषा हे 2 नंबरचं जे प्रकरण आहे त्यावरील पान क्रमांक 17 वरील सराव संच 2.1 मधील उदाहरण क्रमांक 3 कमी केलेला आहे. 18 पानावरील सराव संच 2.1 मधील उदाहरण क्रमांक 5 कमी केलेला आहे. 21 वरील उपप्रमेय 1 आणि 2 पूर्ण वरून ओळ क्रमांक 1 ते 10 हे कमी केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण नावाचं जे प्रकरण आहे मित्रांनो, त्या त्रिकोण नावाच्या प्रकरणामधील विचार करूया वरून ओळ क्रमांक 1 ते 2 कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 26 वरील सोडविलेले उदाहरण 3 संपूर्ण पृष्ठ कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे 27 पानावरील सोडवलेले उदाहरण क्रमांक 4 संपूर्ण कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे 28 पानावरील सराव संच 3.1 मधील उदाहरण क्रमांक 3 कमी केलेला आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकावरती तुम्ही टिक मार्क करून घेऊ शकता कोणकोणते घटक कमी केलेले आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला तेवढंच सोपं जाणार आहे. पहा, त्यानंतर याच घटकातील पहा या 3 नंबरच्या प्रकरणातील पुढचा जो घटक आहे पान क्रमांक 33 वरील समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा जो व्यत्यास पक्ष साध्य आणि सिद्धता आहे हे संपूर्ण कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 34 वरील उपप्रमेय ओळ क्रमांक 1 ते 4 कमी केलेले आहे. 34 पानावरील विचार करूया वरून ओळ क्रमांक 5 ते 7 कमी केलेले आहे. 48 पानावरील जरा आठवूया उपक्रम संपूर्ण प्रश्न कमी केलेला आहे. पहा मित्रांनो, लक्षात घ्या, सर्व घटक हे तिसऱ्या प्रकरणातील कमी केलेत. आता पाहूया चौथ्या प्रकरणातील कोणते घटक त्या ठिकाणी कमी केलेले आहेत. तर त्यामधील पान क्रमांक 53 मधील सराव संच 4.1 मधील उदाहरण क्रमांक 4 कमी केलेला आहे. 56 पानावरील संकीर्ण प्रश्नसंग्रह उदाहरण क्रमांक 3 त्या ठिकाणी कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे 59 पानावरील म्हणजे चौकोन या प्रकरणातील त्रिकोण रचना प्रकरणातील हे घटक कमी केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्रिकोण प्रकरणातील पहा कोणते घटक कमी केले. त्रिकोण प्रकरणातील 59 पानावरती असणारी कृती क्रमांक 1 वरून ओळ क्रमांक 3 ते 4 कमी केलेला आहे. 62 पानावरील सराव संच 5.1 मधील उदाहरण क्रमांक 7 कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे 67 पानावरील सराव संच 5.2 मधील उदाहरण क्रमांक 3 आणि 5 हे कमी केलेत. 68 पानावरील जे असणारं पुढील प्रमेयाच्या सिद्धता तुम्ही लिहा वरून ओळ क्रमांक 21 ते 24 संपूर्ण कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे 75 पानावरील कृती कमी केलेली आहे. 75 पानावरती अधिक माहितीसाठी जो घटक आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कमी केलेला आहे, तो म्हणजे चौकोन प्रकरणातील. आता पुढचं जे प्रकरण आहे 6 नंबरचं, तर 6 नंबरचे जे प्रकरण आहे त्याच्यावरील 79 पानावर असणारं 6.1 उदाहरण क्रमांक 6 स्वयं अध्ययन हा जो घटक आहे तो कमी केलेला आहे. त्याचप्रमाणे 81 पानावरती असणारा प्रमेय एकाच वर्तुळातील जाणून घ्या पर्यंत असणारा 1 ते 19 ओळ क्रमांक असणारे जे घटक आहेत ते संपूर्ण कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 82 वरील सराव संच 6.2 मधील तिसरा घटक 6.2 मधील तिसरं उदाहरण कमी केलेलं आहे. त्याचप्रमाणे पान क्रमांक 87 वरील संकीर्ण प्रश्नसंग्रहावरील 6वा जो प्रश्नसंग्रह आहे त्यावरील उदाहरण क्रमांक 2 कमी केलेला आहे. आणि त्यानंतर जो घटक आहे निर्देशक भूमिती 92 पानावरील कृतीवरून ओळ क्रमांक 3 ते 13 संपूर्ण कमी केलेले आहे. 94 पानावरील चला चर्चा करूया वरून ओळ क्रमांक 18 ते 21 कमी केलेले आहे. त्याचप्रमाणे 95 पानावरील जो घटक आहे चला चर्चा करूया वरून खालून ओळ क्रमांक 5 ते 8 हे घटक कमी केलेले आहेत मित्रांनो, पहा. आणि शेवटची 2 प्रकरणं या नवी भूमितीमधील जर पाहिली आपण, म्हणजे दुसरा जो घटक आहे भाग गणित भाग 2 मधील त्रिकोणमिती, तर पान क्रमांक 106 वरील अधिक माहितीसाठीची चौकट आहे ती काय केलेली आहे, कमी केलेली आहे. 112
पानावरील सराव संच 8.2 मधील उदाहरण क्रमांक 1 सारणीमधील स्तंभ क्रमांक 5, 8, 9, 10 हे प्रश्न कमी केलेले आहेत. आणि शेवटचं जे प्रकरण आहे ते कोणतं आहे तर पृष्ठफळ व घनफळ यावरील पान क्रमांक 119 वरील सराव संच 9.2 उदाहरण क्रमांक 7, 8, 9 कमी केलेले आहेत. त्याचप्रमाणे 120 पानावरील कृतीची चौकट हे प्रकरण हा जो घटक आहे तो कमी केलेला आहे. 123 पानावरील संकीर्ण प्रश्नसंग्रह व 9 उदाहरण क्रमांक 8, 9 कमी केलेले आहेत. हे सर्व घटक इयत्ता 9वी गणितातील घटक होते मित्रांनो. आता आपण इयत्ता 10वीचे लगेच घटक कोणकोणते आहेत ते इयत्ता 10वीचे घटक लगेच आपण समजावून घेणार आहोत.